नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एशा पृथ्वीमध्ये मी नेहमीच अमेरिका आणि तिची अर्थव्यवस्था याच्यावरती थोडंसं लक्ष देऊन असते. त्याच्यावर काही व्हिडिओज करते. सध्या जी एक बातमी आलेली आहे आणि ती थोडीशी महत्वाची आहे. अ, कारण तिचे जे परिणाम आहेत, ते परिणाम खूप मोठे होणार आहेत. ही बातमी तुम्ही फारशी वर्तमानपत्रातून वाचली नसेल, कारण जितक्या सहजतेने आपण शेअर मार्केट वर गेलं, खाली गेलं ह्या बातम्या ऐकतो, तशा प्रमाणामध्ये ह्या बातम्या येत नाहीत. परंतु त्यांचा मागोवा घेण्याची गरज जरूर आहे. खास करून ज्यावेळी इराणचा संघर्ष सुरू झाला, त्यानंतर इमिडिएटली संपूर्ण जगामधल्या स्टॉक मार्केटची सिच्युएशन काय याच्यावरती लोकांनी पुष्कळ व्हिडिओ केलेत. तुम्ही सुद्धा बघितले असतील. पण आजचा विषय अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच मी डॉक्टर गौरी पिंपळे यांना आपल्या प्रोग्राममध्ये बोलवलंय. त्या आपल्याला विशेष माहिती देणार आहेत. हे एक दालन असं आहे, की ज्याच्यात मला जास्त माहिती नाहीये, पण गौरीताईंना माहिती आहे त्याच्याबद्दल आणि म्हणून आपण त्यावर बोलणार आहोत. गौरीताई, ज्या गेल्या काही दिवसांमध्ये बातम्या येतायत, की प्रायव्हेट क्रेडिट फंड्स मला वाटतं त्यांच्यामध्ये बरीच हलचल झालेली आहे आणि मग त्याच्यात जे कोणी गुंतवणूकदार आहेत त्यांना त्यांचे पैसे परत काढता येत नाहीयेत, अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली. तर पहिली सुरुवातच तुम्ही आम्हाला सांगा, की हे प्रायव्हेट क्रेडिट फंड काय असतात? आणि त्याचं महत्त्व काय आहे? आता प्रायव्हेट क्रेडिट फंड म्हटलं तर ते प्रायव्हेट म्हणजे नावाप्रमाणे प्रायव्हेट आहे. ज्या आपण म्हणतो एस्टॅब्लिश बँका त्यांच्याकडून दिली गेलेली लोन नाहीयेत. तर ती प्रायव्हेटली दिली गेलेली लोन आहेत आणि या लोनचं वैशिष्ट्य असं की त्या रिस्की कंपन्यांना दिली जातात की ज्यांना साधारणपणे बँक देत नाही. आपल्याकडे पण आपल्याला माहिती आहे सिबिल स्कोर बघितल्याशिवाय बँक आपल्याला पर्सनल लोन सुद्धा देत नाही. तसंच ह्याच्यासाठी कंपन्यांसाठी जे नियम असतात त्या नियमाप्रमाणे त्यांना जर बँकेतून लोन मिळत नसेल तर ते प्रायव्हेट क्रेडिट फंड्स कडून लोन घेतात आणि त्यांना ते जास्त इंटरेस्ट रेटने मिळतं. म्हणजे अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट तसाही कमी आहे तरी पण या प्रायव्हेट क्रेडिट फंड या कंपन्यांना लोन साधारण 10 ते 12% आसपास इंटरेस्ट रेटने देतात. त्याच्यामुळे प्रायव्हेट क्रेडिट फंडला ते प्रॉफिटेबल असतं की या कंपन्यांना लोन देणं. त्यांना त्या मोठ्या प्रमाणावर इंटरेस्ट मिळतो आणि आपल्याला माहिती आहे की बँका किंवा बँकिंग रिलेटेड जे आहे ते सगळं इंटरेस्ट रेटमध्ये जो डिफरन्स आहे लेंडिंग आणि डिपॉझिटचा त्याच्यावरती बँकेचा बिझनेस चालतो. मग प्रायव्हेट क्रेडिट फंड हे मोठ्या वेल्दी इन्व्हेस्टर्स कडून पैसे घेतात आणि या रिस्कियर कंपन्यांना देतात. पण याच्यामध्ये आता झालं काय? ऑक्टोबर 2007 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साइन एक मला मध्ये एक प्रश्न विचारायचा आहे. ह्याचा अर्थ म्हणजे थोडंसं समजून घेतोय आम्ही, की याचा अर्थ असा, की ह्या जे प्रायव्हेट क्रेडिट फंड्स आहेत, त्यांच्यावरती कोणाचंही ऑडिट नाही. कारण तो सगळा खाजगी व्यवसाय आहे. उदाहरणार्थ मला जर का एक ₹1,00,000 कर्ज पाहिजे असेल आणि गौरीताईंनी मला कर्ज द्यायचं मान्य केलं आणि त्यांनी मला दिले पैसे तसे. त्याच्यावरती काही कोणी क्रेडिट म्हणजे ऑडिटर नाहीये. त्यांनी ठरवलं आणि त्यांनी मला दिलं. त्यांचा विश्वास आहे, की बाबा मी त्यांच्यावर त्यांचं जे लोन आहे ते परत करणार आहे. सव्याज त्यांनी जे काही सांगितलं, त्यानुसार मी परत करणार आहे. ज्यावेळी आपण म्हणतो, की बँका क्रेडिट द्यायचं थांबवतात, त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो, की बँकांवरती देखरेख असते आणि ती देखरेख महत्त्वाची असते. त्यामुळे बँका ज्या आहेत त्या विशिष्ट सीमारेषेच्या पलीकडे जात नाहीत आणि त्यांनी महत्त्वाचा एक मुद्दा सांगितला तो म्हणजे ज्या गुंतवणुका धोकादायक असतात, त्याच्यात तर बँका मुळीच पडत नाहीत. पण खाजगी कंपन्यांना थोडीशी एक आपण म्हणू ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा आत्मविश्वास असतो, की बाबा ठीक आहे माझी जी गुंतवणूक मी मागतो आहे ती धोक्याची असू शकते. पण मला खात्री आहे, की माझा बिझनेस नीट चालेल. मग मला भांडवल का मिळू नये? अशा माणसांनी कुठे जायचं? तुमचं जे काही नजीकचं वर्तुळ असेल, त्याच्यामध्ये जर का असा पैसा देणारं कोणी नसेल, तर तुम्ही काय करणार? मग त्याच्यासाठी म्हणून एक व्यासपीठ एक प्रकारे तयार झालेलं आहे क्रेडिट फंडांचं, असं मला वाटतं. म्हणजे ह्याच्यात काही चूक असेल तर गौरीताई सांगतील आपल्याला. आणि म्हणून कंपन्यांना सुद्धा क्रेडिट फंडांची का गरज आहे? ती ही बँका किंवा इतर ज्या वित्तीय संस्था आहेत, त्यांच्याकडून जेव्हा कर्ज मिळेल असं होतं त्यावेळी आणि दुसऱ्या बाजूनी पण विचार करा, असे जे गुंतवणूकदार असतात, ते देखील ती जोखीम उचलायला तयार असतात.
हा ठीक आहे, माझी गुंतवणूक रिस्क प्रोफाईल ज्याला म्हणतो आपण, ती त्याची जरा जास्त असेल असं म्हणू, की ठीक आहे, मला माहिती आहे की हे ₹1,00,000 माझे धोक्याची आहे गुंतवणूक खरी. पण मिळाले तर मला त्याच्यामध्ये भरपूर पैसे मिळतील. आणि जर का हे भरपूर पैसे म्हणजे बँकेत मी एफ-डी केली तर मला जे मिळतील किंवा स्टॉक मार्केटमध्ये मी घातलं, तर मला जेवढा परतावा मिळेल त्यापेक्षा इथे जास्त मिळणार असेल, तर मग मी ती जोखीम उचलायला तयार असतो. त्या दोन्ही बाजूनी आहे. इकडे ज्याला कर्ज पाहिजे त्याची पण गरज आहे आणि कर्ज द्यायचंय म्हणजे ज्याला पैसे गुंतवायचे त्याची पण गरज आहे आणि दोन्हींना सॅटिस्फाय करेल असे हे फंड तयार झालेले आहेत. तेव्हा ही देखरेख नसण्याचा जो प्रकार आहे गौरीताई, तर मग हे क्रेडिट फंड जे असतात ते कसल्या विश्वासावरती काम करतात? किंवा समजा लोकांना जर का त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तशी शक्य असते का? साधारण नॉर्मली वेल्दी इन्व्हेस्टर्स कडून घेतले जातात प्रायव्हेट क्रेडिट फंड. पण आता इथे झालं असं याच्यामध्ये, की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 7 ऑगस्ट 2025 ला एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साइन केली. त्याच्यामध्ये 40K असे फंड जे अमेरिकेमध्ये आहेत, पेन्शन फंड, सॉव्हरेन वेल्थ फंड, 401k. हां, त्याचे 401. पैसे जे हां. इन्व्हेस्टर बँकांकडे आहेत, ते प्रायव्हेट क्रेडिट फंड मध्ये वापरायची परवानगी मिळाली. त्यामुळे काही मोठ्या बँकांनी हे 40K फंडाचे म्हणजे पेन्शन फंड, सॉव्हरेन वेल्थ फंड जे काही वेगवेगळे फंड आहेत, त्याचे जे गुंतवणुकीचे पैसे आहेत ते प्रायव्हेट क्रेडिट फंडामध्ये वळवले आणि अशा रिस्कियर कंपन्यांना पैसे दिले. आता याच्यामध्ये ही जी बातमी आता आलेली आहे, ती सॉफ्टवेअर आणि एआय रिलेटेड कंपन्यांशी एक रिलेटेड मिनिट जे मला काही हे परत गुंतवणूक. एकदा सांगायला पाहिजे, की इथे की 401k म्हणजे काय हे थोडंसं सांगू आपण. आपल्याकडे जसा दर महिन्याला आपला प्रॉव्हिडंट फंड कापून घेतला जातो. तुम्ही जिथे काम करता, तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा खाजगी नोकरीत असाल, तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडाची बचत ही करावीच लागते. आता सध्याच्या घडीला सरकारने पेन्शन देणार नाही असं ठरवल्यामुळे हे जे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आहेत ते गुंतवले जातात आणि मग त्याच्यावरचा जो परतावा असेल तो तुम्ही रिटायर होताना तुम्हाला तो मिळून जातो आणि लोकांना पण बरं वाटतं की 30-40 वर्ष अशा तऱ्हेने आपले पैसे जर का गुंतवले गेले, तर त्याच्यावरती रिटर्न्स सुद्धा चांगले जरूर मिळत असतात. असे जे 401k चे जे पैसे आहेत, त्याच्यामधून एम्प्लॉईजना अमेरिकेमध्ये काय होतं, त्यांना सोशल सिक्युरिटी म्हणतात. म्हणजे ते जेव्हा रिटायर होतात, तेव्हा त्यांना दर महिन्याला काहीतरी महिन्याच्या महिन्याला काहीतरी पैसे मिळत जातात. जसे आपल्याकडे पेन्शन आहे, तसं तिकडे आहे. त्याच्यासाठी हा फंड वापरला जातो आणि तो सुरक्षित इन्व्हेस्टमेंटसाठी वापरला जावा, अशी एक कल्पना आहे. पण मला वाटतं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला आहे, की त्यांना परवानगी मिळाली प्रायव्हेट क्रेडिट फंड्समध्ये सुद्धा तुम्ही गुंतवा, असं जर का बँकांना सांगितलं गेलं असेल, तर ती रिस्की इन्व्हेस्टमेंटसाठी हा पैसा आता वापरला गेलाय आणि कल्पना नाही की त्याचा काय परिणाम आणि कुठपर्यंत झालाय ते. ते तर आपल्याला गौरीताई सांगतील. हे किती मोठे असतात प्रायव्हेट क्रेडिट फंड्स जे आहेत, ते अमेरिकेमध्ये त्यांचा व्हॉल्यूम आपल्याला काही कल्पना आहे का त्याच्याबद्दल? साधारण 1.8 टू $2 ट्रिलियन बापरे! असा अंदाज आहे. हां. कारण कसं बघायला गेलं तर प्रायव्हेट क्रेडिट फंड हे प्रायव्हेट असल्यामुळे त्याचा डेटा पब्लिश होत नाही, की हां. पब्लिकली ते तुम्हाला दाखवलं जात नाही की किती प्रमाणात दिले गेलेले आहेत, किती आउटस्टँडिंग. आता इथे आपण ऑक्टोबर 2025 ची एक बातमी बघू. ऑक्टोबर 2025 ला एक बातमी आली होती. 3 ऑटो सेक्टर रिलेटेड ज्या कंपन्या होत्या, त्यातली एक फर्स्ट ब्रँड, एक प्रायमालँड आणि तिसरी ट्राय कलर. यातली फर्स्ट ब्रँड ह्या 3 कंपन्यांनी बँकरप्सी डिक्लेअर केली ओह! आणि ती चॅप्टर 7 च्या अंडर आहे. चॅप्टर 7 म्हटल्यानंतर पूर्णपणे कंपनी कोसळलेली आहे, म्हणजे कंपनी दिवाळखोरीमध्ये निघालेली आहे, त्यांच्याकडे काही नाही. असेट सेल करून जे काही पैसे मिळतील ते येतील. आता यातली फर्स्ट ब्रँड जी कंपनी होती, ती ऑटो सेक्टरला जे सुटे पार्ट्स असतात लागणारे ते बनवणारी कंपनी होती. आणि प्रायमालँड आणि ट्राय कलर या प्रायव्हेट क्रेडिट फंडासारख्या होत्या. पण त्या प्रायमालँड आणि ट्राय कलरने बेसिकली ऑटो सेक्टरलाच लोन दिलेलं होतं. म्हणजे त्यांचं लोन परत आलं नाही म्हणून त्यांना दिवाळखोरी जाहीर करावी लागली आणि फर्स्ट ब्रँडने जी घेतलेली कर्ज होती ती त्यांना फेडता आली नाहीत म्हणून त्यांना दिवाळखोरी जाहीर करायला लागली. आणि तेव्हा
ब्रिटनचे सेंट्रल बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी म्हटलं होतं की हे पुढे जाऊन 2008च्या सबप्राईम क्रायसिस सारखं होणार आहे, पण अमेरिका हे सगळं लपवून ठेवते, अशी तेव्हाची स्टेटमेंट होती. पण ती परत बातमी म्हणून राहिली आणि कोणी लक्ष दिलं नाही. आता म्हणजे ती बातमी परत पुढे आली. 6-7 महिने होऊन गेले या सगळ्याला. हा, ऑक्टोबर आणि 2025. बघा ना, म्हणजे करेक्ट 6 महिने होत आले जवळजवळ. हो हो, 6 बापरे. महिने झाले. आणि आता परत बातमी आली, सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅक रॉकची बातमी आली की ब्लॅक रॉकचे असे $26 बिलियन, 26 अब्ज डॉलर्सचे प्रायव्हेट क्रेडिट फंड आहेत, त्याच्यामधले $1.2 बिलियन, 1.2 अब्ज डॉलर्स एवढे रिडम्शन विड्रॉल्स आले, काढून घेण्यासाठी लोकांनी. पण त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की आम्ही देऊ शकत नाही, टोटल फंडच्या 5% वर आम्ही रिडम्शन करायला परवानगी देणार नाही. म्हणून $1.2 बिलियन एवढी मागणी आलेली असताना $620 मिलियन म्हणजे अर्ध्याच लोकांना त्यांची अमाऊंट परत मिळाली. त्याच्यानंतर ब्लॅकस्टोनची बातमी आली, त्या दुसरा प्रायव्हेट क्रेडिट फंड. आता ब्लॅक रॉक आणि ब्लॅकस्टोन दोन्ही मोठ्या कंपन्या आहेत अमेरिकेतल्या आणि ते जगभरात नावाजलेले आहेत. तिकडून पुढे काळजी करण्यासारखी गोष्ट आहे असं फायनान्शियल वर्ल्ड मध्ये जाणवायला लागलं. आता गंमत अशी, ह्या 2 मोठ्या ज्या कंपन्या आहेत आणि अर्थातच ब्लॅक रॉक असेल किंवा ब्लॅकस्टोन असेल, यांचं नावच एवढं मोठं आहे की अनेक जण त्याचं जे म्हणजे ब्रँड क्रेडिट म्हणतो आपण त्याला, ते ह्या लोकांकडे असल्यामुळे लोकांनी डोळे झाकून पैसे दिले असतील यांना, बरोबर ना? आणि मग त्यांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या कुठेतरी अपयशी ठरल्या. पण हे तर नेहमीच होत असेल बिझनेसमध्ये, नाही का? म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या ठीकठाक चालतात, काहींना अपयश येत पण असेल. मग आताच हे एवढं मोठं का झालं असेल? ऑटो सेक्टरमध्ये असा खूप मोठा बदल अमेरिकेमध्ये होताना दिसतोय, याचा अर्थ की त्यांना अस्तित्व आपलं टिकवता आलं नाही. ते आता आधी ऑटो सेक्टरने दाखवलं 6 महिन्यापूर्वी. हां. आता ते प्रॉब्लेम मध्ये कुठे आले, सॉफ्टवेअर आणि एआय मध्ये जे गुंतवलेले आहेत, ती त्यांना भीती वाटतेय, कारण मध्यंतरी व्हॅल्युएशन त्यांचं बरंच कमी झालेलं आहे. आपल्याकडेही झालेलं आयटी सेक्टरचं व्हॅल्युएशन कमी, पण अमेरिके स्टॉक मार्केटमध्ये बघितलं ते सतत खाली येत आहे. त्यामुळे त्यांनी ज्या रेटला गुंतवणूक केलेली आहे, त्यांनी ज्या दराने ते घेतले असतील शेअर्स, ते तसं त्यांना परत मिळेल, तेच त्यांना भांडवल त्यांचं परत मिळेल की नाही ही शंका आहे. म्हणजे आता जो आलेला आहे इफेक्ट, की सगळे रिडम्शन विड्रॉल आलेले आहेत, कारण त्याचं कारण असं आहे की त्यांनी ज्या दराने गुंतवले होते, म्हणजे ज्या दराने कर्ज दिले असेल, त्याची आपल्याला परतफेड होईल का नाही याची त्यांना काळजी वाटते, एआय आणि सॉफ्टवेअर मध्ये व्हॅल्युएशन कमी आल्यामुळे. म्हणजे आता पहिल्यांदा 6 महिन्यापूर्वी हां. ऑटो सेक्टरने दाखवलं, आता आता आयटी सॉफ्टवेअर आणि दाखवते. एआय रिलेटेड असं म्हणजे झालं. आणि मग हा, एआय मध्ये ज्या ह्या कंपन्या उतरल्या आणि त्यांनी आम्ही एवढी गुंतवणूक केली, तेवढी गुंतवणूक केली असं ते जे सांगत होत्या, तर त्याच्या गुंतवणुकीचा मोठा भाग हा अशा प्रकारे घेतलेली कर्ज होती असं दिसतं एकंदरीत. आणि त्यांनी स्वतःचे म्हणजे मिळवलेले पैसे आणि मग आपण काहीतरी गंगाजळी सारखे वेगळे ठेवलेत आणि आता ते नव्या रिसर्च मध्ये घालतायत, असं काही झालेलं दिसत नाहीये. त्यांनी पैसे उचलून बाजारातून आणले आणि त्यांना कदाचित तेव्हा खात्री असेल की हे सगळं ठीकठाक होईल म्हणून. पण आता तसं होताना कदाचित दिसत नसेल आणि कारणं वेगवेगळी असू शकतील त्याची. पण हे जे तुम्ही म्हणताय की जे ठेवीदार होते अशा प्रकारे प्रायव्हेट क्रेडिट फंडाचे, त्यांनी अचानकच मागण्या सुरू केल्या की म्हणजे नॅचरल आहे की समजा जर का कोणी, तुम्ही बँकेत सुद्धा गेलात समजा, बँकेने प्रत्येकाचे काही ना काही पैसे घेतलेले असतात आणि ते कर्जाऊ दिलेले असतात. कर्जाचे हप्ते जसजसे येतात तशा लिक्विडिटीमध्ये आपल्याला आपले पैसे हे वापरता येत असतात. त्याच्यासाठी आडकाठी होत नाही. एकाच वेळी सगळ्यांनी बँकेतून पैसे काढायचे ठरवले तर मात्र पंचायत होईल, कारण जे कर्जाऊ दिलेले पैसे असतात ते काय बँकेच्या खात्यामध्ये नसतात आलेले अजूनही. तर तीच परिस्थिती इथे झालीये का या क्रेडिट फंडांची? अगदी अगदी, कारण त्यांच्याकडे जे लिक्विड असेट्स असतात, की आल्यानंतर लोक जर आले पैसे मागायला तर आपण देऊ शकतो अशी जी कॅश ठेवलेली असते, ती कमी पडली आणि त्याच्यापेक्षा जास्त विड्रॉल्स आले.
त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त विड्रॉल झाले. आता तसे विड्रॉल का आले, त्यांनी का मागणी केली हे कळायला मार्ग नाहीये. पण कदाचित तो स्ट्रेस आलेला आहे या लोन्स वरती हे जाणवलं असेल, म्हणून कदाचित गुंतवणूकदारांनी आम्हाला आमचे पैसे परत द्या असं म्हटलंय की काय, असं म्हणायला इथे वाव आहे. म्हणजे थोडी शंकेला जागा आहे, की त्यांना आपल्या पैशांची काळजी आहे म्हणून त्यांनी परत मागितले. आणि हे फक्त ब्लॅकरॉक आणि ब्लॅकस्टोनच्या बाबतीत झाले असं नाही. त्यांच्याकडे जे बाकीचे जे प्रायव्हेट क्रेडिट फंड्स आहेत, आता सगळ्याची नावं आता माझ्या लक्षात नाहीये, पण साधारण त्याच्यामध्ये अपोलो आहे. अपोलो बरोबर अजून काही कंपनी आहेत. ब्लू आउल मोठी कंपनी आहे. ब्लू आउलचं नाव मगाशी मी विसरले. ब्लू आउलने पूर्णपणे स्टॉप केलं रिडम्पशन विड्रॉल. त्यांनी सरळ हॉल्टेड म्हणूनच सांगितलं. त्यांनी 5% 7% कॅप वगैरे लावला नाही. पण बाकीच्या ज्या आहेत त्या ब्लू आउल बरोबर अपोलो, कार्लाइल, इराइस आणि टीपीजी या बाकीच्या कंपन्या आहेत प्रायव्हेट क्रेडिट फंड मध्ये. त्यांनी 5 to 6% हे लावलाय, कॅप लावलाय. त्याच्यापेक्षा जास्त विड्रॉ करता येणार नाही. ब्लू आउल ही एकच अशी कंपनी आहे त्यांनी पूर्णपणे ट्रान्झॅक्शन हॉल्ट केले. पण त्याच्या पुढची जी गोष्ट जी आहे की जेपी मॉर्गनने काय केलं याच्यामध्ये, लोनच्या अमाऊंट कमी केल्या. लोनच्या अमाऊंट कमी केल्या म्हणजे त्यांनी ते लोन बॅड लोन म्हणून कन्सिडर करून अकाउंटिंग एंट्री दाखवलेली आहे की अमाऊंट कमी केलाय. जेपी मॉर्गन बरोबर मॉर्गन स्टॅनलेने सेम केलं. क्लिफ वॉटरने पण बॅड लोन दाखवले आणि त्याच्या लोनच्या अमाऊंट कमी केल्या. म्हणजे बाकीच्या ज्या प्रायव्हेट क्रेडिट फंडाबरोबर बाकीच्या बँकांचे जे बातम्या येत आहेत त्याही तितक्या चांगल्या नाहीये. म्हणजे बॅड लोनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे हे एकूण दिसून येतं. आणि फीचचा रिपोर्ट सांगतो की आता 9.2% पर्यंत हे सगळं बॅड लोनचा हे गेलेला आहे, आकडा गेलेला आहे. म्हणजे एकूण त्यांच्या अर्थव्यवस्थेचा एक आवाका बघितला तर ही अमाऊंट खूप जास्त झाली. 9.2% 9.2% म्हटल्यानंतर 10% आसपास आहे. म्हणजे ती ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये जाणारी रक्कम आहे. जे प्रायव्हेट क्रेडिट फंडचा फक्त आपण 1.8 to 2 ट्रिलियन डॉलर बघितला. आता अजून जे बाकीच्या बँकांकडे जे बॅड लोन झालेले आहेत त्याचा आकडा तर पब्लिश झालेला नाहीये. बरोबर आहे. म्हणजे ह्याच कंपन्यांनी आधी बँकांकडून लोन्स घेतली आणि शिवाय प्रायव्हेट कडून घेतली असतील आणि आता इथले डिफॉल्ट होत असतील तर खुद्द बँकांकडचे सुद्धा डिफॉल्ट होण्याचा मोठा धोका आहे असं गौरीताई आपल्याला सांगतायत. आणि ही मला वाटते एक मला कळलं नाही की समजा म्हणजे आपण ज्या वेळेला स्टॉक मार्केटमध्ये जातो आणि शेअर विकत घेतो तर आपण असं म्हणतो की हे फंड्स आहेत ते पूर्णपणे लिक्विड फंड्स असतात. म्हणजे मला जर का परत गरज लागली पैशाची तर मी शेअर्स विकू शकते आणि माझे पैसे मला 1-2 दिवसामध्ये किंवा लगेचच काही ठिकाणी हे मिळू शकतात आपल्याला. तर हे जे प्रायव्हेट तुम्ही जे म्हणताय क्रेडिट फंड्स ह्याची लिक्विडिटी काय असते? म्हणजे जर का एखाद्याने गुंतवले आणि त्यांनी परत मागितले, तर काही बंधनं त्या फंड मॅनेजरवर असतात का? आणि ते कितपत पाळतात ती तशी? की नाही त्यांना ते दीर्घ तसं मुदतीचं अगदी किचकट आहे की बाबा ह्याच्यामध्ये काही बदल करू शकणार नाही तुम्ही, असं काही आहे का? प्रायव्हेट क्रेडिट फंडांचा हाच प्रॉब्लेम झालाय. त्यांनी इलिक्विड असेट्स मध्ये जास्त गुंतवले. म्हणजे जे कॅश मध्ये डायरेक्ट कन्व्हर्ट करता येणार नाही अशा ठिकाणी गुंतवलेत. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की इलिक्विड असेट्स म्हटल्यानंतर त्यांनी कशामध्ये गुंतवलेत हे तुम्हाला दाखवायला परवानगी नाही. हां. त्या बरोबर. पूर्णपणे प्रायव्हेट क्रेडिट फंड्स आहेत. ते दाखवणार नाही. ते फक्त डिक्लेअर करतात की आमचे इलिक्विड असेट्स आहेत. म्हणजे राइट टू इन्फॉर्मेशन नाहीये थोडक्यात इथे. जसं आपण म्हणतो नाहीये. हो. की स्टॉक मार्केटमध्ये सेबी काय करत होती म्हणून आपण ताबडतोबीने एक आवाज उठवतो नेहमी, की सेबीला कळलं नाही का इथे काहीतरी गडबड चालू आहे, घोटाळा चालू आहे. तर तिथे काही सेबी वगैरे काही नाही कारण हा पूर्णपणे खाजगी गुंतवणुकीचा सगळा सेक्शन आहे. पण खाजगी गुंतवणूकदारांनी काय करावं हे त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचे पैसे जर का असे धोक्यात आलेले असतील, तर त्याचा कुठे ना कुठे म्हणजे त्याच्यातून आपल्याला कळतं, की अर्थव्यवस्था ठीक चाललेली नाहीये आणि म्हणून आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. ते आपले पैसे नसतील एक वेळ. पण उद्या जर का असं लक्षात आलं, की ह्या ज्या एआय कंपन्या ही म्हणते आहे, तसं एआय कंपनी एखादी
दोलायमान व्हायला लागली, तर तिचे शेअर सुद्धा दोलायमान होतील. तिथे काम करणारी माणसं, त्यांच्या नोकऱ्या, त्यानंतर त्यांनी प्रॉडक्ट्स ज्यांना विकलेली आहेत ती, अशी सगळी जी चेन आहे, ह्या सगळ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. तेव्हा जर का त्याची तब्येत ठीक नसेल त्या कंपनीची, तर केवळ तो खाजगी गुंतवणूकदार अफेक्ट होतो असं नाही, तर हेही सगळे होतात. ही बातमी आम्ही खरी तेवढ्यासाठी पिकअप केलेली होती. मला एक बातमी मी वाचली ती अशी, की एक आता नाव विसरले परत. एक क्रेडिट फंड असा आहे, की तिथे अशा रिक्वेस्ट आल्यानंतर ते क्रेडिट फंडचे लोक कदाचित जास्त सिन्सिअर असतील. त्यांनी असं ठरवलं, की सगळे आपण जे एम्प्लॉईज आहोत, त्यांनी मिळून एक रक्कम जमा केली आणि त्याच्यामधून परतफेड केली सुरुवातीला. पण येणारी मागणी इतकी झपाट्याने येत गेली आणि रकमा एवढ्या मोठ्या होत्या, की त्यांचे स्वतःचे फंड सुद्धा तिथे कमी पडायला लागले आणि मग त्यांना सुद्धा हात वर करावे लागले किंवा तुम्ही म्हणता तसे त्यांना सांगितलं, की BlackRock बाबा किंवा 5% Blackstone वर विथड्रॉवल्स नॉट पॉसिबल म्हणून. आणि हे मला लॉजिकल वाटतं. कारण काय आहे, की समजा तुम्ही विश्वासाने पैसे दिलेले आहेत. तुम्ही जर का एखाद्या कंपनीला ती इन्व्हेस्टमेंट केली आहे, की बाबा ठीक आहे तू कर तुझा कारखाना चालव आणि तो सुरू झाला, की मग माझा जो परतावा आहे तो मला मिळू शकेल. अशी जर का अशा समजुतीवरती तुम्ही दिले असतील पैसे आणि त्याला ते सगळं करण्यासाठी म्हणून जो काही काळ लागणार आहे त्याच्या आधी तुम्ही पैसे मागितलेत, तर ते तितकंसं बरोबर नाही. कारण तुम्ही मनामध्ये खरं म्हणजे ठरवलेलं आहे, की ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. आता ते सगळं डोलड्रममध्ये आहे म्हटल्यानंतर तुम्ही पैसे काढायला लागलात, तर त्या फंड मॅनेजरची सुद्धा परिस्थिती थोडीशी बिकट होणार ही खरी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा मूळ इंडिकेटर ज्याला म्हणतो ना आपण, की माणसाचं शरीर जर का नीट काम करत नसेल, तर त्याची जी अनेक लक्षणं दिसतात आजारी माणसाची, त्यातलं हे एक लक्षण खूप मोठं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याबद्दल काही ठिकाणी मी काही विशिष्ट त्या पर्सनॅलिटीज वरती वाचलं. ते सुद्धा म्हणजे काहीतरी लेमान ब्रदर्स मधल्या एका गृहस्थाबद्दलची बातमी आली आहे आणि तो सुद्धा ह्याच्यात. तर ती काय आहे? मिशेल रेस हां, ती जरा आम्हाला समजून सांगा काय आहे ती? मिशेल रिस हा फंड मॅनेजर आहे आणि आता मगाशी आपण उल्लेख केला होता ब्लू आउल. ह्या ब्लू आउल प्रायव्हेट क्रेडिट फंडाचा आता असेट फंड मॅनेजर तोच आहे. आणि या ब्लू आउल प्रायव्हेट क्रेडिट फंडाने संपूर्णपणे रिडम्पशन हॉल्ट केलेले आहेत. स्टॉप केलेले आहेत. त्यांच्याकडे पैसे नाही आहेत कोणालाही म्हणजे द्यायला. म्हणजे बाकीच्या 5% क्रेडिट पण फंड देणार नाहीयेत परत. नाही ब्लू देणार आहे. ओके. म्हणून मग ते इंटरेस्टिंग ठरतं, की मायकेल रेईस हे नाव लेहमन ब्रदर्सच्या वेळेसही होतं आणि ते मिशेल रिस. हां. मिशेल रिस हे नाव लेहमन ब्रदर्सच्या वेळेसही होतं, आता होतं. लेहमन ब्रदर्स ही सबप्राईम क्रायसिसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बँकरप्ट झाली आणि जिने स्टॉक मार्केट संपूर्ण काय म्हणतो आपण स्टॉक नाही मार्केटमध्ये ते जो चढ-उतार जरा एक्सप्लेन करा ते. सबप्राईम म्हणजे काय झालं होतं? 2008 सालचा मला वाटतं तुम्ही रेफरन्स देताय बरोबर? हो, हां, तर 2008 ते साली जरा आम्हाला सांगा तेव्हा काय झालं होतं? कारण लोकांना कदाचित काही जणांना माहीत नसेल, काही जणांना आठवणार. हां, अगदी थोडक्यात सांगते, हां, की घरांसाठी लोन दिली गेली आणि ती मोठ्या प्रमाणावर डिफॉल्ट झाली. याचंही पुन्हा इथे हेच होतं, की तिथे त्यांना क्वांटिटेटिव्ह इझिंग करायचं होतं म्हणजे इकॉनॉमीमध्ये जास्त पैसे खेळावेत. 2000 साली झालेला डॉट-कॉम बबल आणि 2001 मध्ये झालेला त्यांच्यावरचा दहशतवादी हल्ला. त्याच्यामुळे जो इकॉनॉमीवर परिणाम झाला होता त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी लोन देण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला. जो येईल त्याला लोन थोडक्यात आपण असं म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारे लोन दिलं आणि याच्यामध्ये झालं असं, की बऱ्याच क्रेडिट कार्ड असू दे किंवा ऑटो लोन असू दे, हाउसिंग सेक्टर असू दे, सगळ्यावरती परिणाम झाला आणि हाउसिंग सेक्टरला दिली गेलेली लोन जास्त होती आणि त्याच्यामध्ये ती मॉर्गेज लोन असल्यानंतर बँकेचा विश्वास असतो, की आपण ते हाऊस सेल करू आणि त्याच्यामधून पैसे मिळवू. पण इथे झालं असं, इथे लोनचे डिफॉल्ट्स वाढले आणि हाउसिंग मार्केटही पडलं. त्याच्यामुळे त्यांना पैसे स्वतःचे रिकव्हर करता आले नाहीत. बराच मोठा विषय आहे, पण आपण थोडक्यात बघूया आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा बँक्रप्सी जाहीर करणारी कंपनी लेहमन ब्रदर्स होती. आणि लेहमन ब्रदर्सने जाहीर केल्यानंतर बाकीच्यांनी बँक्रप्सी फाईल केल्या. तेव्हा बेल आउट पॅकेज द्यावं लागलं, ती अजून गोष्ट वेगळी. पण लेहमन ब्रदर्सला बेल आउट पॅकेज मिळालं नाही, कारण त्यांनी कोणतेच नियम पाळले नव्हते. तर या लेहमन ब्रदरमध्ये असेट फंड मॅनेजर म्हणून हा मिशेल रेस 2001 मध्ये लेमन ब्रदर्सला तिथे जॉईन झाला होता. त्याच्यानंतर 7 वर्षात ही कंपनी पडली आणि मग लेमन ब्रदर्स मधल्या काही गोष्टी
काही असेट्स वगैरे असतील किंवा काय असतील, फायनान्शियल असेट्स असतील, ते याने मिशेल रेसने विकत घेतले आणि त्याने दुसरा एक फंड चालू केला. तर त्याचं मी नाव विसरले. तो हा. दुसरा एक फंड चालू केला आणि आता तो फंड ब्लू आउल बरोबर 2023 मध्ये मर्ज केला. आणि ब्लू आउलचा असेट फंड मॅनेजर आता तो आहे आणि ती एकमेव प्रायव्हेट क्रेडिट फंड कंपनी अशी आहे की त्यांनी आता पण रिडम्शन विड्रॉवल आहे ते स्टॉप केलेले. पैसे देणार नाही असं सांगितलंय. रिडेम्शन म्हणजे ह्या शब्दाचा जरा अर्थ सांगते की तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे ते पैसे परत मागणं म्हणजे रिडेम्शन. अगदी थोडक्यात सांगायचं, अगदी लिगल त्याचा अर्थ वेगळा असेल, म्हणजे की जास्त व्यापक असेल. पण जेव्हा लोक गुंतवणूकदार परत पैसे मागायला लागतो तेव्हा त्याला रिडेम्शन म्हणतात. तर म्हणजे ही शेडी कॅरेक्टर जी होती ती शेडी कॅरेक्टर आपल्या फंडापर्यंत आणायची आणि मग नेमका तोच म्हणजे जेव्हा लेमन ब्रदर्स गेला तेव्हाचाच माणूस इथे येतो आणि तो इथे सुद्धा असंच कर्तृत्व गाजवतो. म्हणजे जबरदस्त आहे प्रकरण. नाही, भविष्य उज्ज्वल आहे कदाचित त्यांचं. अजून त्याचं उज्ज्वल असेल, पण हो, बँकिंग सिस्टमचं काय होणार हे काळजीची ही गोष्ट आहे. अवघड आहे का? ह्याचे व्यापक परिणाम काय होऊ शकतील अमेरिकेसाठी आणि इतर जगासाठी किंवा भारतासाठी सुद्धा? आता आता जरी आपण प्रायव्हेट क्रेडिट फंडाचा उल्लेख केला, त्याची व्याप्ती साधारण $2 ट्रिलियन आहे. त्याचा इफेक्ट जो आहे आणि जे बॅड लोन्स वगैरे बघितले ते 10% आपण बघितले की जे येणार नाहीयेत म्हणून त्यांनी अकाउंटिंग एंट्री करून ते नाहीसे केलेले आहेत बुक्स ऑफ अकाउंट्स मधून. तर त्याचा पुढे परिणाम जो पूर्ण त्यांचं जे सायकल आहे, बाकीच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत, त्याचं व्हॅल्युएशन आहे, सॉफ्टवेअर आणि आयटी कंपन्यांचं व्हॅल्युएशन आहे, याच्यावरती होऊन मला वाटते तो कॅस्केडिंग इफेक्ट झाला तर हं. साधारण 2008 सारखी परिस्थिती येईल का काय अशी सध्या तरी शंका आहे. कारण 6 महिन्यापूर्वी आलेली बातमी, आत्ता आलेली बातमी. कसं असतं जेव्हा ऍक्च्युअल जेव्हा सबप्राईम क्रायसिस झाला 2008 मध्ये, तेव्हा अशा बातम्या 2005 पासून यायला सुरुवात झाली होती. अमुक इतकी बॅड लोन्स आहेत, एवढं त्याच्यामध्ये अकाउंटिंग एंट्री करावी लागते. 2005 ला, 6 ला, 7 ला. मग आणि त्याच्यानंतर शेवटी तो 2008 ला सबप्राईम क्रायसिस झाला. त्याला एक रिसेशनच म्हटलं जातं अमेरिकेमध्ये, त्याचा इफेक्ट जो झाला त्याचा. पण आताही तसंच होईल का काय अशी थोडीशी शंका येते, कारण 6 महिन्यापूर्वी आलेली बातमी आणि आत्ता आलेली बातमी ह्याच्यामध्ये जर फरक बघितला जेमतेम 6 महिन्याचं अंतर आहे. पुढे 6 महिन्यांनी अजून पुढची कुठली तरी येईल की अमुक एक कंपनी किंवा प्रायव्हेट क्रेडिट फंड दिवाळखोर झाला. मग ते प्रमाण वाढत चाललं की मग ते क्रायसिसकडे, फायनान्शियल क्रायसिसकडे जातंय असं एकूण दिसून येतं. आणि तो पॅटर्न 2008 लाही दिसला, तो आत्ताही दिसतोय. म्हणजे गौरीताई असं सांगतायत की जेव्हा सुद्धा तुम्हाला जर का एखादं इन्फेक्शन झालं तर त्या इन्फेक्शनचे जे अनेक परिणाम असतात त्याच्यात एक ताप वाढणं जसा असतो, तसाच अंग दुखायला लागणं किंवा आणखी इतर जे असतील की तुम्हाला भूक न लागणं असेल किंवा असे जे 4, 5, 6 जी लक्षणं असतात आणि त्यातून मग डॉक्टर ठरवतो की नाही बाबा यांना अशा पद्धतीचं इन्फेक्शन कदाचित झालं असावं. तर ही जी अनेक लक्षणं दिसतात त्यातली ही 2 लक्षणं जी आहेत ती आता आपल्या डोळ्यासमोर आलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यात त्या सांगतायत तशा पॅटर्न दिसायला लागला. म्हणजे एक दिसली ती ऑक्टोबर मधली आणि तशीच घटना आता होताना दिसते. त्यामुळे एकच आयसोलेटेड केस झालेली होती ऑक्टोबरमध्ये असंही आपल्याला म्हणता येणार नाही. ते आता तसंच चालू राहील असं दिसतंय. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही या विषयामध्ये जरूर बोलू, कारण या बातम्या येतच राहणार आहेत. हा सगळा जो एक टर्ब्युलंट पिरियड चालू आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात ग्लोबल रिसेट, म्हणजे संपूर्ण जगामधली अर्थव्यवस्था जी आहे ती स्वतःला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करते आहे आणि त्यामुळे अशा घटना घडत राहणार आहेत. त्यात आपण आपल्याला वाचवणं महत्वाचं असतं आणि म्हणून या घडामोडी आपल्याला मुळात कळल्याच नाहीत तर आपण त्यांच्याकडे सावधपणे बघणार नाही. त्यासाठी अशा प्रकारचे विषय आम्ही हाताळतो आणि गौरीताईंनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि पुन्हा एकदा आपण अशाच चांगल्या विषयांवरती भेटू म्हणून त्यांना विनंती करते. आजचा एपिसोड आम्ही इथेच थांबवतो आहोत. तुम्हा सगळ्यांना आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार. धन्यवाद.